जळगावमधील या बापूजी नगरमध्ये मी उभा आहे। तिथे एका दलित महिलेवरती अत्याचार झालेला आहे आणि त्यांचं असलेलं ते बाथरूम पण पाडून टाकण्यात आलेलं आहे। तेथील लहान मुलींना पण देखील मारहाण झालेली आहे। तर आपण सध्या त्यांच्याशी बोलूया। ताई, काय झालं आणि काय प्रकार आहे? सर, आम्हाला काही नाही करता त्यांनी पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून आमचं येऊन बाथरूम, आमचं वापरत असलेलं बाथरूम त्यांनी तोडलं। आमच्या या बारक्या लेकरांना मारलं त्यांनी। साहेब, आम्हाला उघड्यावर बसायची वेळ आणली त्यांनी, सगळं चुरून टाकलं आमचं। तुम्हाला मारहाण कधी झाली? 28 तारखेला। 28 तारखेला तुमच्या लहान मुलांना पण देखील मारण्यात आलं? हो, लहान मुलांना मारण्यात आलं। व्हिडिओ बंद कर म्हणून। बंद कर म्हणून कुणी मारलं? पोलिसांनी। तुम्हाला मारहाण झाली? काय झालं, कसा प्रकार आहे, थोडं सांगा तुम्ही। ते आमच्याबरोबर ना इथल्या गावकोंडांनी मारहाण केली होती। मारहाण केल्याच्या नंतर ते आम्हाला म्हणत होते की तुम्ही तुमचे कागदपत्र दुनियादारी दाखवा म्हणून। पण मारहाण केलेली मी कंप्लेंट द्यायला जायचे तर ते लोक माझी कंप्लेंट घेत नव्हते। पोलीस चौकीला तुमची कंप्लेंट घेतली नाही, एकदाही घेतली नाही। तुम्ही आरोग्य म्हणून एक प्रकारचे आम्हाला वागणूक केली, हिला आतमध्ये टाकायला या प्रकारचे शब्द वापरले गेले म्हणून आम्ही घाबरून जीवाला घाबरून येतो। आम्हाला जेलमध्ये जायचं नाही। तुम्हाला पोलीस चौकीमध्ये नेलं, पोलिसांकडून काय मारहाण दादागिरी झाली? नाही, पोलिसांची तिथे तर काय मारहाण झाली नाही। पण 28 तारखेला ज्यावेळेस इथं महानगरपालिकेचे माणसं आले होते त्यावेळेस माझ्या बहिणीच्या मुलाला त्या साईडला, मला त्या कोपऱ्याच्या साईडला त्यांनी फुटून मारण्यात आलेलं आहे। आणि फक्त कारण काय होतं तर मी त्यांना जाब विचारत होते की तुम्ही असं का केलं म्हणून। आणि या पोरगं ते बाथरूम आमचं तोडत होते म्हणून त्यांचं व्हिडिओ काढत होतं म्हणून। फक्त एवढंच कारण झालं की आमच्याबरोबर त्यांनी मारहाण केली। आणि आम्ही तिथे कॅमेरा लावला होता कारण हे लोक आम्हाला त्या गल्लीमध्ये आमच्या घरामध्ये घुसून मारत होते म्हणून आम्ही आमच्या सेफ्टीसाठी कॅमेरा लावला होता। त्यांनी कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेऱ्याची वायर कुठली लाईटी घालवलं आणि मग आमच्याबरोबर हे कृत्य केलं। त्यांच्यासोबत कॅमेराला बोलतो तर ज्यावेळेस ते लोक आमच्यावर अन्याय करायचे त्यावेळेस ते लोक कॅमेराला निघून जायचं आणि ज्यावेळेस मग आम्ही हे केलं नाही त्यावेळेस यायचं। आणि आपल्या सोबत त्यांच्या घरातील काही छोटी लहान मुलं आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। मला तुला मारहाण झाली? तुला सकाळी बोल। हा छोटा मुलगा आहे माझ्या सोबत, एक दलित समाजाच्या कुटुंबावरती खरं तर अन्याय व्हायला नको आहे, परंतु तो काही लोकांकडून केला जातोय। तर तुला ही मारहाण झाली नक्की ना? बोलत आहे तुम्ही? माझ्या मुलांना मारहाण झाली। मी सकाळी जाते लवकर पहाटे कामाला, संध्याकाळी 9-10 वाजतात मला यायला। मी घरी नसते, माझ्या बहिणीच्या जीवावर मी माझी मुलं सोडून जाते। आणि माझ्या मुलांना नुसतं व्हिडिओ का काढतो, माझ्या मुलांना मारले त्यांनी। आता आमच्याकडून बोलणार कोण नाही, आम्ही सगळे बहीण माणसं आहे, आमचं एवढं छळ चालू नाही। बरोबर ताई, अतिशय भावूक झालेले आहेत। एका दलित समाजातील कुटुंबावरती हा जो अन्याय झालेला आहे तो हा प्रकार बरोबर नाही। यासाठी समाजातील काही समाजसेवक माझ्यासोबत आहेत। काका, काय सांगाल तुम्ही? या थेरगाव बापूजी नगरमध्ये एक दलित महिलेवर अन्याय अत्याचार झालेला आहे। तिच्या पाठीची कुणी नाही, त्यांच्यात गडी मनुष्य नसल्यामुळं त्यांच्यावर इतर काही गुंडांनी व अधिकाऱ्याच्या हातात धरून त्यांनी जे अन्याय केला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले आहे। इथला कुठलाही गुंड किंवा काय असेल त्याला तसं जॉब देण्यात येईल याची काळजी घ्या। आणि इथून पुढे दलित महिलेवर कुठल्याही ह्या महाराष्ट्रामध्ये अन्याय झाला तिथं आम्ही पिटून उठल्याशिवाय राहणार नाही। त्या लहान मुलाला पण मारहाण केलेली आहे। माझ्यासोबत आणखीन काही ज्येष्ठ समाजातील समाजसेवक आहेत। साहेब, मला काय सांगाल, या प्रकाराची आपण कशा प्रकारे पडताळणी करता? महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात माझी लेक लाडकी ही योजना राबवत आहेत। पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये या ठिकाणी बुवाजीनगर आहे, या ठिकाणी या घरामध्ये महिलाच आहेत। या महिलांची जागा स्वतःची आहे, त्यांनी स्वतः जागा खरेदी केलेली आहे। जागा खरेदी करत असताना त्यांच्याकडे सगळं कागदपत्र उपलब्ध आहेत आणि त्याच्या बाजूला त्यांनी छोटंसं संडास बांधलं तर ते संडास महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडून टाकलं। मी ज्यावेळेस तिथं आम्ही पाहणी केली तर तिथं अतिशय सुंदर परिसर आहे। तिथं काय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही गेलो होतो, त्यांनी सांगितलं की तिथे दुर्गंधी येत होती, तिथं किडे होते। पण या महिलेला आम्ही विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की इथं अजिबात दुर्गंधी वगैरे काही नाही। म्हणजे हे कट कारस्थान रचून त्यांचं संडास वगैरे बांधकाम पाडून यांच्यावरती दहशत करून
हा जागा हडपण्याचा एक प्रकार दिसतो आहे. तर मला शासनाकडे एक विनंती करायची, या महिलेला संरक्षण द्या. तिची काय मागणी असेल ती रितसर पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली पाहिजे आणि त्या महिलेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आम्ही पण या महिलेच्या सोबत आहोत, एवढीच मी त्यांना जाणीव करून. नक्कीच आपल्यासोबत आणखीन एक समाजसेवक आहे जे समाजासाठी कुठेही असा प्रकार झाल्यानंतर आधी दक्ष असतात, असे हे सतीशजी भवाळ साहेब. आपण काय सांगाल? लोणार क्रांतिकारी जैन होते. प्रथमतः माझ्या व्हिडिओला पुण्याचे जे सचिव आहेत शहराचे अक्षय डाग त्यांनी टाकला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रकारे नोंद केला तर काही विषय नव्हता. त्या ठिकाणी आपले मातृ समाजाचे कुटुंब राहतं, तर त्यांनी घर बांधलेलं आहे. तिथे घर बांधून बरेच वर्ष आधी जे सीमा भिंत होती, वॉशरूम होतं, तर काही लोकांनी जे अर्ज वगैरे देऊन वॉशरूम आणि सीमा भिंत तोडलेली. सीमा भिंत तोडले, त्यांना मारहाण केले. परत ही डीपी तुम्हाला इथं ही डीपी होती, ही डीपी पण चेंज करून इकडे घेतलेली, म्हणजे कटलं करत चाललेलं आहे त्या ठिकाणी. तर आम्ही आज घर प्रभागामध्ये गेलो होतो, काही अधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यांच्याकडे प्रूफ काहीच नाही आहे. त्यांना म्हणलं प्रूफ दाखवा तुम्ही कोणत्या ह्याच्यावर तोडलेलं आहे. त्यांचा फक्त अर्ज आहेत लोकांकडे, पण त्यांच्याकडे रस्ता आहे असा काय प्रूफ नाही. त्याची पुढची पडताळणी करतोय आम्ही आता कमिशनरला जाऊन भेटणार आहे. यांना संरक्षण द्या म्हणून त्या ठिकाणी ते समाज बांधवांनी लक्ष घालावे, अजून काही समाजाने यावे आणि भेट द्यावी. धन्यवाद. नक्कीच एखाद्या अर्जावरती, एकाच अर्जावरती एका दिवसातच किंवा एका 8 दिवसातच कारवाई केली जाते. आणखीन काही अनधिकृत बिल्डिंग असतात त्याच्यावरती इतके अर्ज देऊनही कारवाई होत नाही, परंतु एका गोरगरिबाच्या, एका महिलेच्या या स्नानगृहावरती कारवाई केली जाते. खरोखरच योग्य आहे का? योग्य नाही. पैशाच्या जोरावर सगळा कार्यक्रम चाललाय. एवढा दिवस त्यांना दिसलं नाही. तुम्ही प्रभागामध्ये गेलते, तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? तिथल्या अधिकारी तर पहिले बोलत नाही, एवढा सूट केलं त्यांनी. साहेब आम्हाला भेटत नाही नंतर वाचलं. त्यांना प्रूफ काय आहेच नाही, फक्त त्यांच्याकडे अर्ज आहे. पण तुम्ही कोणत्या केसवर तोडले तुमच्याकडे प्रूफच नाही आहे. काय का तोडलं तुम्ही? फक्त अर्ज आहे आणि नोटीस दिली त्यांनी, असं म्हणणं आहे त्यांचं. नोटीस दिल्यानंतर त्यांना मुलीला अटक करण्यात आली, मारहाण करण्यात आली, बराच प्रकार आहे. मला आता तुमची नेमकी काय अपेक्षा आहे? याच्यातून तुम्हाला काय न्याय मिळाला पाहिजे? कशा स्वरूपाचं तुमचं संरक्षण झालं पाहिजे? आज आम्हाला ह्यांनी उघड्यावर बसायला लागलं. आम्ही उघड्यावर बसायला लागलो बाथरूमला, तर वरून टेरिस वरून बघतात आम्हाला जायला कुठं जागा नाही बाथरूमला. आमची एवढीच मागणी की माझ्या बांधवांना जागा व्हा, आमची इज्जत झाकायला या आमची रस्त्यावर इज्जत आणली. या लोकांनी सगळ्या पुढाऱ्यांनी मिळून, यांच्या खिशात सगळे आहेत, पोलीस प्रशासन सगळं गाव गुंडे सगळे आहेत त्यांच्याकडे. आमची इज्जत झाकायला या आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि जर सगळ्या पुढाऱ्यांच्या पैशाच्या जीवावर जर ही लोक गरीबाला चेंगरत असतील तर आम्हाला वाचवा. आम्हाला यांच्यापासून धोका आहे, आम्हाला वाचवा तुम्ही. या माझ्या बांधवांना या तुम्ही वाचवा आम्हाला. आमची इज्जत झाका पदरांनी. पदर पसरते तुमच्याकडं, पदर पसरते. मागणं मागते मी इज्जतीचं. इज्जत द्या आम्हाला, इज्जत द्या. आम्ही बी हित आहेत, आम्ही बी माणसं आहेत, आम्हाला इज्जत द्या तुम्ही पहिली. आमचं लेकरं बाळाला, आमच्या जानजेवण पुरीला तुम्ही उघड्यावर बसवलं, संडासला आमचं वॉशरूम पाडून तुम्ही आणि आम्हाला वरून मारहाण केल्यानंतर ते झाकण्यासाठी यांनी सगळा प्रकार उघड केलेला आहे. नक्कीच या ताई भाऊक झालेल्या आहेत. समाजातून नक्कीच यातून एक वेगळीच प्रतिक्रिया उमटू शकते. या दलित महिलेवरती झालेला हा प्रकार पाहून अक्षरशः कुणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची घटना शहरामध्ये घडू नये म्हणून समाज बांधव आता एक होण्यास सुरुवात झालेली आहे. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.